जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग भरतीचा फॉर्म मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो त्याबद्दलचा व्हिडिओ बघत आहोत। संपूर्ण प्रोसेस मी या ठिकाणी सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर बघा, ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो। त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा पोर्शन दिसेल, आदिवासी विभाग भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर बघा अशा प्रकारचा पोर्शन दिसेल। तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणी लिहून आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, पूर्ण नेम नाही, फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव आणि या ठिकाणी लास्ट नेम, सरनेम। नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। ठीक आहे, तर तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी या कॅलेंडरचा उपयोग करू शकता। याच्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी टाकायची आहे। नंतर जी ईमेल आय डी या ठिकाणी टाकली तीच ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची आहे, कन्फर्म ईमेल आय डी म्हणून। नंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला तोच मोबाईल नंबर या ठिकाणी सुद्धा टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार, तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे। टाकल्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे हा या ठिकाणी टाकायचा आहे या जागेमध्ये आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची लॉग इन आय डी दिसेल आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड दिसेल। त्यानंतर तुम्हाला सेट न्यू पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, सेट न्यू पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी जो तुमचा आताचा जुना जो पासवर्ड होता तो या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर नवीन पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मताने टाकायचा आहे। ठीक आहे, जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो या ठिकाणी नवीन पासवर्ड टाकला तोच या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि सेट न्यू पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पासवर्ड सेट केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड चेंज सक्सेसफुली असं लिहून येणार। ठीक आहे, तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर नवीन पासवर्ड जो तुम्हाला ठेवायचा आहे तो बनवायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये नवीन पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही आता बनवला आणि त्याच्यानंतर सेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचा तिथे मेसेज येणार। ओके, या ठिकाणी ओके करायचं आहे। त्यानंतर बघा ओके झाल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची ईमेल आय डी टाकायची आहे। जी ईमेल आय डी तुम्ही फॉर्म भरताच्या वेळेस रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस टाकली होती आणि या ठिकाणी तुम्हाला जो आता तुम्ही पासवर्ड बनवला न्यू पासवर्ड तो टाकायचा आहे आणि साइन इनवरती क्लिक करायचं आहे। तर बघा या ठिकाणी तुमची ईमेल आय डी टाकायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इनवरती क्लिक करायचं आहे। साइन इनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आता तुमचं जे फर्स्ट नाम आहे ते या ठिकाणी दाखवत आहे, मिडल नेम आणि सरनेम दाखवत आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे सगळं दाखवत आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर या ठिकाणी तुमचं आईचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। ठीक आहे, जो या ठिकाणी आधार क्रमांक टाकला तोच या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे कन्फर्म आधार करण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला इथे
आधार कार्डवरील नाव टाकायचं आहे. जे आधार कार्डवर तुमचं नाव आहे ॲज इट इज इथे टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर सिस्टर, तुम्हाला जुळे बहीण भाऊ आहे का? जर असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुमची वैवाहिक स्थिती विचारली आहे. तुम्ही मॅरिज आहे की अनमॅरिड आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की तुमच्या नावामध्ये काही चेंज झाला आहे का? तर या ठिकाणी नो करायचं. जर ज्यांचं नाव चेंज झालं असेल त्यांना हो करायचं, येस करायचं आहे. नंतर या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का? तर येस. यस केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचा अधिनिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसेल आहे का? तर तुमच्याकडे डोमिसेल असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी यस करायचं. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की बघा जर तुम्ही यस केलं या ठिकाणी तुम्हाला डोमिसेलचा सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर डोमिसेल जेव्हा तुम्ही इश्यू केलं किंवा काढलं ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. ठीक आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डोमिसेलचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डोमिसेल इश्यू केल्याची डेट टाकायची आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इयरवरती क्लिक करायचं आहे आणि वर्ष या ठिकाणी चूज करायचं आहे. बघा नंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे पत्रव्यवहाराचा पत्ता, करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. नंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधनं तुम्ही फॉर्म भरता तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तालुका चूज करायचा आहे तुमचा, जो तालुका आहे तो. नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाचं, शहराचं, जिथे तुम्ही राहत आहे त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला लँडमार्क, जवळपासचं जे चिन्ह आहे तुमच्या गावाजवळ किंवा ओळखीचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी पोस्टल पिनकोड टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी विचारलं आहे सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तर तुमचा कायमस्वरूपी पत्ता आणि तात्पुरता जर पत्ता सेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला या टिक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. ओके. नंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेट बघा जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर वेगवेगळं असेल तर तुम्हाला पुन्हा ही माहिती भरावी लागेल. ठीक आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे तुम्हाला जिल्हा, तालुका, त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव, त्याच्यानंतर या ठिकाणी पोस्टल कोड म्हणजे तुमचा जो पोस्ट येते त्याचं नाव किंवा शहराचं नाव या ठिकाणी. नंतर लँडमार्क, नंतर या ठिकाणी पिनकोड आणि या ठिकाणी जर सेम असेल पत्ता तर क्लिक करायचं आहे या टिक बॉक्सवरती आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता बघा तुम्हाला तुमचं एज्युकेशन्स डिटेल विचारलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 10वी SSC. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं इयर टाकायचं आहे. कोणत्या वर्षी तुम्ही 10वी उत्तीर्ण झाले ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या बोर्डमधून पास झाले ते. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे तुम्हाला चूज करायचं आहे. जर तुमचं CBSE पॅटर्न असेल तर तुम्ही ते CBSEचं हे करू शकता. नंतर या ठिकाणी तुम्हाला
पर्सेंटेज होते की CGPA होते ते क्लिक करायचं आहे. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेजवर क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण बघा. नंतर या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण इथे टाकायचं आहे. 1 मिनिट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचे एकूण गुण टाकायचे आहे. 10वीचे एकूण गुण. नंतर या ठिकाणी तुम्हाला मिळालेले गुण टाकायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिक पर्सेंटेज दिसेल. ओके. नंतर त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमचं 12 झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघा 12वी कशामधनं झालं, सायन्स, कॉमर्स, आर्ट की वोकेशनल, नॅशनल, ओपन स्कूल जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर 12वी उत्तीर्ण कधी झाले ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. 12वीचा स्टेट बोर्ड होता की कोणता बोर्ड होता, CBSE होता ते. नंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज होतं की CGPA होतं 12वीमध्ये ते चूज करायचं आहे. नंतर या ठिकाणी सेम टोटल मार्क्स, एकूण मार्क्स आणि मिळालेले मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज ॲटोमॅटिक दिसेल. ठीक आहे. नंतर जर तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची सुद्धा डिटेल्स या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं कशामधनं झालं, BCom, BA, BSc ज्याच्यामधनं झालं त्याचे ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर ग्रॅज्युएशन तुमचं कधी कंप्लीट झालं ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीमधनं झालं ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे चूज करायची आहे. नंतर ग्रॅज्युएशनमध्ये CGPA होतं की पर्सेंटेज होतं ते चूज करायचं आहे आणि सेम या ठिकाणी तेच टाकायचं आहे. एकूण मार्क्स, मिळालेले मार्क्स आणि या ठिकाणी पर्सेंटेज दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आहे. इथे पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर ती डिटेल्स टाकायची आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं पण एज्युकेशन झालं असेल तर त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. हा फॉर्म फक्त 10वीच्या बेसिकवर आहे, लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे आपला धार्मिक अल्पसंख्याक समुदाय, वेदर यू बिलॉंग टू रिलिजन मायनॉरिटी. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म विचारला आहे, रिलिजन विचारला आहे, तर या ठिकाणी तुमची जे कास्ट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट जे असेल ते. नंतर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, उमेदवाराचा प्रवर्ग. ठीक आहे. जर तुम्ही SC कॅटेगरी आहे, ST आहे, NTB आहे, NTC आहे, EWS आहे, OBC आहे, ओपन आहे, जे कॅटेगरीमध्ये येत असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी वॉचमॅनसाठी हा फॉर्म आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अप्लाइंग अंडर विच कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे ती कॅटेगरी या ठिकाणी चूज करायची आहे. ठीक आहे. SC, ST, OBC, NTB जी असेल ती. नंतर या ठिकाणी प्रोजेक्ट ऑफिस नेम टू अप्लाय, कोणत्या ऑफिससाठी तुम्ही फॉर्म भरत आहे तर या ठिकाणी चूज करायचं आहे तुम्हाला जिल्हा, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरत आहे. ठीक आहे. अकोला, अहेरी, जे चंद्रपूर, चिमूर, डहाणू, तुम्हाला जिथनं फॉर्म भरायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी प्लेस चूज करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही डिसॅबिलिटी आहे का, तर ज्यांना असेल त्यांनी येस करायचं आहे, अदरवाईज इथे नो करायचं आहे. नंतर तुम्हाला विचारलं की तुम्ही अनाथ आहे का, तर नो करायचं आहे, असेल तर येस. प्रकल्पग्रस्त आहे का, तर नो करायचं आहे. भूकंपग्रस्त आहेत का, नो. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं तुम्ही माजी सैनिक आहे का, जर असेल माजी सैनिक तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. नंतर तुम्हाला विचारलं आहे की आपण खेळाडू या आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का, स्पोर्ट, जर तुम्ही खेळाडू
अंतर्गत जर अर्ज करत असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. नंतर तुम्हाला विचारलं आहे आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा, या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर अंशकालीन कर्मचारी आहे का, तर नो, असेल तर यस. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे ॲन्युअल इन्कम, ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर या ठिकाणी तुम्हाला तुमची वर्षाची इन्कम किती आहे तुमच्या फॅमिलीची ती टाकायची आहे. नंतर या ठिकाणी विचारलं आहे डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. पण तुम्हाला ते इन्कम सर्टिफिकेट जर इथे मेन्शन आहे तर नंतर काढावं लागेल. नंतर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे परीक्षा सेंटर, परीक्षा सेंटर 1, 2 अँड 3. तर 3 अलग अलग परीक्षा सेंटर तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या सिटीमध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे किंवा एक्झाम सेंटर पाहिजे आहे ते एक्झाम सेंटर इथे चूज करू शकता. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये पण जसं बघा, पहिल्या याच्यामध्ये जर अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, अहिल्यानगर जर चूज केलं तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये अहिल्यानगर येणार नाही. ठीक आहे. नंतर जर तुम्ही अमरावती चूज केलं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये अमरावती येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला चूज करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमची जर कॅटेगरी सिलेक्ट केली तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डेट टाकायची आहे, कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू केलं ते. ठीक आहे, वर्ष, डेट आणि महिना. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला परीक्षा सेंटर चूज केल्यानंतर तुम्हाला 5 परीक्षा सेंटर चूज करायचे आहे. ठीक आहे. ओके, 5 चूज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिक बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की फोटो JPG किंवा JPGE या फॉर्मॅटमध्येच पाहिजे आणि 100 KB पर्यंत पाहिजे. ठीक आहे, फोटो हा 100 KB पाहिजे. नंतर आहे तुम्हाला विचारलं आहे या ठिकाणी उमेदवाराची स्वाक्षरी, साईन, तर या ठिकाणी तुम्हाला साईन 200 KB पाहिजे, JPG किंवा JPGE फॉर्मॅटमध्ये, JPEG फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा थंबसुद्धा पाहिजे. या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, त्याची साईज असणार आहे 200 KB. ठीक आहे. एका पेजवरती तुम्हाला डाव्या हाताचा थंब लावायचा आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि त्याला 200 KB हे करायचं. ते कसं करायचं मी सांगतो. नंतर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन, हा जो तुम्हाला डिक्लेरेशन दिला या ठिकाणी, हा डिक्लेरेशन लिहायचा आहे. ठीक आहे, हा डिक्लेरेशन लिहायचा आहे तुम्हाला इंग्रजी किंवा मराठीमध्ये, ज्या लँग्वेजमध्ये लिहायचा आहे तो, आणि तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो काढायचा आहे, नंतर या ठिकाणी 200 KB अपलोड करायचा आहे. ओके, नंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, आता या ठिकाणी फोटो, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फोटोची साईज, सिग्नेचरची साईज, फोटोची साईज हे 100 KB जास्त असू नये. सिग्नेचरची साईज 200 KB जास्त असू नये. नंतर लेफ्ट थंब आणि डिक्लेरेशनची जी साईज आहे ते 200 KB जास्त असू नये. ठीक आहे. तर जर साईज 200 KB जास्त असेल तर तुम्हाला साईज मोबाईलमधनं कशी कमी जास्त करायची, तर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो रिसायझर टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी पहिली साईट दिसत आहे रिड्यूस इमेज साईज इन KB, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट इमेज दिसत आहे, तर इमेज सिलेक्ट करायची आहे. जसं लेफ्ट थंब आहे, बघा लेफ्ट थंबचा साईज जास्त आहे, तर या ठिकाणी आपल्याला साईज रिड्यूस करायचा आहे, कमी करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला साईज दिला आहे 200 KB जास्त असू नये. ठीक आहे, तर मी या ठिकाणी साईज टाकतो 180 आणि या ठिकाणी तुम्हाला रिड्यूस साईजवरती क्लिक करायचं आहे.
बघा आता तुमची इमेज डाउनलोड होत आहे, अपलोड होत आहे. बघा आता या ठिकाणी जर तुम्हाला रिनेम टाकायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट थंब असं टाकायचं आहे किंवा थंब असं जर लिहायचं असेल आणि या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, डाउनलोड झालेलं आहे. आता याला अपलोड करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे, चूज फोटोमधून जाऊन तुम्हाला गॅलरीमधून तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा पासपोर्ट साईजचा असला पाहिजे आणि चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये असला पाहिजे. 100 KB फोटो जास्त नसला पाहिजे. जर असेल तर कशा पद्धतीने चेंज करायचं KB ते मी सांगितलं. त्याच्यानंतर साईनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. नंतर लेफ्ट थंबसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर या ठिकाणी डिक्लेरेशन. ओके, नंतर तुम्हाला दिसत आहे सेव्ह अँड नेक्स्ट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी संपूर्ण अर्ज दिसत आहे. ठीक आहे, ओके. तर या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही SC कॅटेगरी असेल तर तुम्हाला 900 रुपयाचं चालान आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्हाला 1000 रुपयाचं चालान या ठिकाणी भरायचं आहे. तर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे चालान आहे ते पे करायचं आहे, पे ऑनलाईन. आणि तुम्ही चालान पे केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट होणार. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरूनच फॉर्म भरू शकता.